तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन आता बंद राहणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। 1 ते 10 ऑगस्ट या दरम्यान गाभाऱ्यातील दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे। देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 1 ते 10 ऑगस्ट या दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे। देवीच्या इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे। तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन काही काळापुरता बंद राहणार आहे। 1 ते 10 ऑगस्ट या दरम्यान या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। बालाजी, तुळजाभवानी देवीचं मंदिर सध्या बंद राहणार आहे। 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान गाभाऱ्यातील दर्शने बंद राहणार आहे का? कशा संदर्भात हे मंदिर बंद राहणार आहे? नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तिच्या मंदिरामध्ये जे आहे ते पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आता देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन जे आहे ते 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे। देवीच्या सिंहासन गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी हे जे दर्शन आहे ते बंद ठेवण्यात येणार आहे। जर आपण पाहिलं तर देवीच्या इतर धार्मिक विधी असतील त्यामध्ये सिंहासन पूजा असतील, अभिषेक पूजा असतील या मात्र नियमित सुरू राहणार आहेत। मात्र जे भाविक आहेत त्यांना मुखदर्शन जे आहे ती त्या ठिकाणी मिळणार आहे। मात्र मुख्य गाभाऱ्यातील दर्शन जे आहे ते 10 ऑगस्ट दरम्यान पर्यंत जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय झाला। नक्कीच बालाजी, या संपूर्ण माहितीसाठी आपण पाहतोय 1 ते 10 ऑगस्ट या दरम्यान तुळजाभवानी मंदिरातलं गाभाऱ्यातलं दर्शन बंद असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।